पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी धर्मवीर विचार मंचच्या वतीने एक मोठं आणि ठाम आंदोलन उभं राहिलं आहे। वाडा उपविभागीय कार्यालयासमोर 8 ऑक्टोबर पासून सुरू झालेला बेमुदत बिऱ्हाड मोर्चा आज 13व्या दिवशीही तसाच सुरू आहे। नवसारी पडघे पॉवर ग्रिड बोईसर टू पुणे 765 केव्ही डीसी तसेच खावडा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या उच्चदाब विद्युत वाहिनी प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणतीही पूर्व कल्पना, मोबदला किंवा माहिती न देता मनमानीपणे मनोरे उभारले जात असल्याचा संघटनेचा गंभीर आरोप आहे। संघटनेच्या मते अनेक शेतकऱ्यांना अतिशय कमी मोबदला देण्यात आला असून काही ठिकाणी मोबदल्यामध्ये मोठी तफावत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीवरील मालकी हक्क, उत्पादन क्षमता आणि आर्थिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे। संस्थापक अध्यक्ष मिलिंद धर्मा पष्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पण ठाम भूमिकेतून चालवलं जात आहे। धर्मवीर विचार मंचच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत, त्या पाहूयात। सर्व बाधित शेतकऱ्यांना प्रति चौमीटर 10,000 रुपये मोबदला देण्यात यावा। मनोऱ्याखालील आणि विद्युत वाहिनीखालील जमिनींसाठी भूसंपादनाची अधिकृत नोटीस देण्यात यावी। शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळावी। तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावीत। भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनींसाठी 5 पटी मोबदला देण्यात यावा। संघटनेचे स्पष्ट मत आहे की जोपर्यंत या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। शासनाकडून कोणती ठोस पावले न उचलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज धर्मवीर विचार मंच संघटना महाराष्ट्र राज्य यांनी हा शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात हा लढा उचललेला आहे। बिऱ्हाड मोर्चा किती दिवसापासून आहे। आपल्या सोबत आहेत धर्मवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी पष्टे। मिलिंदजी, आजचा तुमच्या या बिऱ्हाड मोर्चाचा कितवा दिवस आहे? सर्वप्रथम या पालघर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या शेतकरीमय शुभेच्छा। आज आंदोलनाचा 13वा दिवस आहे। प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, यांचंही कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष नाही। या लोकसभेचे पालघर लोकसभेचे खासदार मान्य श्री हेमंतजी सवरा साहेब येऊन गेले की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आम्ही योग्य ती चर्चा करतो, पण कोणत्याही लेखी स्वरूपात आम्हाला द्यायला कोणतेही प्रशासकीय अधिकारी तयार नाही आहेत। मी विशेषतः या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर महोदय जाखड मॅडम यांचा मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी या शेतकऱ्याला, या पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला या सरकारी कार्यालयासमोर दिवाळी साजरी करायला लावले। ही खेदाची बाब आहे। कदाचित या महाराष्ट्रामध्ये दिवाळीत चालू असलेले हे एकच आंदोलन असेल। हा 13 दिवस ओलांडून गेले। तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहेत, तुम्ही काय करताय? तुमच्या दरवाजात आज शेतकरी येऊन बसलाय। यापुढील तुमची भूमिका काय असेल? आजचा 13वा दिवस आहे। तुम्ही जर सांगता का आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच प्रशासनाकडून मिळत नाही, तर तुमचं पुढचं आंदोलनाची भूमिका काय असेल? या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो की त्याही आमची 13 दिवस उलटून सुद्धा दखल घेतलेली नाही। आता आम्ही वाडा, विक्रमगड आणि जव्हार या 3 तालुक्यामध्ये शेकडो महिलांसह अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। पण हा आंदोलन चालूच राहणार आणि जे शेतकरी याच्यानंतर भरडले जाणार आहेत या प्रकल्पांमध्ये, त्याही प्रत्येक तालुका आणि धर्मवीर संघटना जव्हार तालुका, विक्रमगड आणि वाडा तालुका इथे अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। तेव्हा तरी या सरकारला, या प्रशासनाला कदाचित या शेतकऱ्यांसाठी जरा जाग येईल। असं समजतंय की 2 दिवसापूर्वी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की तेही आंदोलन सुरू करतायत। कशाबद्दल? खावडा कंपनीचा तुमचा जो आंदोलन ज्यांच्या विरोधात चालू आहे। मग हे काय चालू आहे? ते कदाचित त्यांचं वय जास्त झालं असावं। आता मी त्यांचा आदर करतो। ते कुणबी सेनाप्रमुख आहेत। तो जरांगे पाटील आज उत्तराची वाट बघतो। कुणबी समाज तुमच्याकडे आशेने बघतोय, तिकडे लक्ष द्या। या खावडा कंपनीत काय लक्ष देत आहे? 13 दिवस आंदोलन चालू आहे। अहो, तुम्हाला इथे यायला टाईम नाही भेटला, तुम्ही कसलं आंदोलन करणार आहेत? शेतकऱ्यांची काय टिंगल टिवाली करताय का तुम्ही? हा 13 दिवस झाला 3 तालुक्यातले शेतकरी इथं आहे, तुम्ही कसलं आंदोलन उभारताय? या आंदोलनात फूट पाडायचा प्रयत्न कोणी करू नका। हे आंदोलक, हे शेतकरी 3 तालुक्याचे एक संघ आहेत।
तुम्ही फूट पाडायचा प्रयत्न करत असाल, हे शेतकरी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही वयस्कर आहात, तुमचा आदर करतो समाज, आज पण तुमचा आदर राहिला पाहिजे. हे आंदोलन गेल्या 13 दिवसापासून नुमस्त आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. सरकारला जाब विचारा, काही आंदोलन 13 दिवस उलटून सुद्धा न्याय का नाही भेटत? तुम्हाला हे जो एक संघ तुम्ही सांगता का तो आंदोलन सुरू आहे, 3 तालुक्याचे शेतकरी तुमच्या सोबत आहेत, जर अशा काही गोष्टीवरून तुम्हाला असं वाटत नाही की शेतकऱ्यांमध्ये फूट पडेल? हे बघा, शेतकरी याच्या आधी खूप लोकप्रतिनिधींना किंवा नेत्यांना निवेदनं दिलेली होती, त्यांना कोणताही त्याचा पाठपुरावा झाला नाही त्यांचा. आता मला तरी वाटतं हे शेतकरी इथे उपस्थित आहेत, मी सांगण्यापेक्षा तुम्ही योग्य तो प्रश्न त्यांना विचारा की त्यांना याच्यात फूट पाडायचे का, ते फूट पडेल का, किंवा कोणता पक्ष मधीत आणायचा आहे का. त्याही धर्मवीर विचारमत संघटनेला निवडलेला आहे, या संघटनेला त्यांचा आवाज बनवलेला आहे. हा 13 दिवस आहे, एक संघ आहे तिथे. मला वाटत नाही शेतकरी साईडला जाईल. आत्तापर्यंत 13 दिवसामध्ये तुम्हाला काही प्रतिनिधी भेटायला आले का, किंवा तुमची प्रशासनासोबत चर्चा झाली का? लोकप्रतिनिधी हे म्हणजे सौरा खासदार साहेब आलेले, त्याच्यानंतर त्याही कलेक्टर महोदय आणि पालकमंत्री आणि धर्मवीर विचार मंच आणि शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अशी एक बैठक पालघर कलेक्टर ऑफिसला आयोजित करण्यात आलेली. त्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तर भेटलं नाही. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा खासदार महोदय आणि पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे की मंत्रालय स्तरावर या शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित करा की लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे. संबंधित खात्याचे सगळे उच्च अधिकारी त्याच्यामध्ये बैठकीत बोलवा. अजून कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर आलेलं नाही. आज 13वा दिवस आहे. आम्ही त्यांच्याकडे आशेने बघतोय की लवकरच आम्हाला उत्तर येईल आणि आम्हाला बैठकीला बोलवतील किंवा या समस्येवर तोडगा काढला जाईल. आज ही शोकांतिका मी मानतो. काय पालघर जिल्ह्याचा शेतकरी, आपण दिवाळीला बोलतो इडापिडा जाऊ दे, बलिराजाचे राज्य येऊ दे. आज बलिराजात या कार्यालय, सरकारी कार्यालय समोर उभा आहे ताण मांडून. 13 दिवस झाला आणलेला नाही. वयोवृद्ध महिला आहेत, 10 पेशंट आजारी झाले तिथे. मी स्वतः आजारी झालोय. तुमची पुढील भूमिका काय असेल? आज जर 13वा दिवस चालू आहे तर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही आंदोलन स्थगित कराल का आंदोलन सुरूच राहील? आंदोलन स्थगित होणार नाही. किती फूट पाडायचा प्रयत्न करा. या 3 तालुक्यात नाही, या पालघर जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करू. शेतकरी, विविध शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र येऊ, पण हा आंदोलन स्थगित होणार नाही. हा न्याय भेटल्याशिवाय वर्ष लागू दे, 2 वर्ष लागू दे. हरियाणा पंजाबचे शेतकरी 17 महिने आंदोलन केलेलं, या पालघर जिल्ह्याचा शेतकरी का नाही करू शकत? ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपाऊल स्पर्शाने पवित्र झालेली वाड्याची भूमी आहे. कसं लढायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. एकही शेतकरी मागे हटणार नाही याच्यामध्ये. काही शेतकरी आहेत इथे, वाडा तालुक्यातील शेतकरी आहेत. तुम्हाला न्याय भेटल्याशिवाय तुम्ही जाणार नाही की तुम्ही जाणार निघून? आम्ही सोमनाथ राजाराम गावित, मुक्काम झाडखेडे, पोस्ट कोंडले, तालुका वाडा, जिल्हा पालघर. वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्याचे सर्व आदिवासी शेतकरी आहेत. आजचा 13वा दिवस आहे. दिवाळी आमची साजरी इथंच होणार. जिथपर्यंत भात कापणी आमची घरी टाकून आम्ही इथं पूर्ण शेतकरी हजर आहे. जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत धर्मविचार मंच संघटना आणि मिलिंददादा पष्टे यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आज इथपर्यंत आलो आहे. आणि 13वा दिवस, अजून 13वा दिवस, 30 दिवस झाले तरी पण आम्ही इथून उठणार नाही. येत्या आपले जिल्हा परिषद, पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका आल्यात. हा शेतकऱ्यांचा नांगर पूर्ण वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्याचे पूर्ण शेतकरी आदिवासी समाजाचे आहेत. यांचा नांगर कुठं फिरल आणि कुठं उखळल याचं सांगता येणार नाही. जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही भाऊंना पण सोडून देणार नाही आणि आम्ही शेतकरी एकाला पण हाकलून इथून उठवून देणार नाही. शेतकऱ्यावर अन्याय झाला असेल, एकही जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहेत? आम्ही पूर्ण शेतकरी आम्ही निर्णयावर ठाम आहेत आणि मिलिंद भाऊ पष्टे यांच्या संघटनेवर आणि यांच्यावरती सुद्धा आम्ही ठाम आहेत. जिंदाबाद 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 जिंदाबाद. तेव्हाच आम्ही घरी जाऊ, तेव्हाच आम्ही घरी जाऊ. सारे शेतकरी एक समान, सारे शेतकरी एक समान. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.